राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री संत कवी महिपती महाराज यांचा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत कथा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात राहुरी तालुक्यातील ताराबाद जवळील बेलकरवाडी इथे सुरू झालाय। सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी श्री गुरु आचार्य हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाराजांनी सर्व भाविकांना कीर्तन सेवा दिली आहे। या सप्ताहामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 12 श्री संत तुकाराम महाराज संगीत पारायण सोहळा, दुपारी 4 ते 5 प्रवचन सेवा, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री 7 ते 9 विविध महाराजांची कीर्तन सेवा या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे भाविक भक्तांसाठी चहा, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलंय। यावेळी सप्ताहासाठी विविध गावांमधनं गावकरी भाकरी पोहोचवत असतात। तसेच मंगळवारी 14 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये श्री गुरु हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे। तरी तालुक्यातील, राज्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं कीर्तनाचा लाभ घ्यावा असं आवाहन बेलकरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलंय। त्याला एकमेव महिपती बाबाची कृपा बाकी इतिहास संशोधकांनी बरीचशी संशोधनात्मक अशा पद्धतीची चरित्र जरी लिहिलेली असली, आपल्याला पांगरकरांनी तुकोबाराचं चरित्र लिहिलं, त्या चरित्रामध्ये त्यांनी सांगितलं माझ्या चरित्राला प्रमुख आधार आहे तो महिपती बाबांनी लिहिलेल्या चरित्राचा। म्हणजे इतिहास संशोधकांनी सुद्धा मान्य करावं असं चरित्र संत महात्म्याचं लिहिण्याचं काम कोणी जर केलेलं असेल तर ते महिपती बाबांनी केलं। हा तुकोबाराची ज्यांना कृपा प्राप्त आहे त्याच्याबरोबर तुकाराम महाराजांच्या पूर्ण चरित्राचा बोध त्यांना आहे। केवळ तुकाराम महाराजांच्या चरित्राचा बोध नसून बाकी सगळ्या साधू पुरुषाच्या चरित्राचा बोध त्यांना आहे आणि तो सगळ्या साधू पुरुषाच्या चरित्राचा आपल्या अंतःकरणामध्ये असलेला बोध, त्याचा आपल्याला झालेला आनंद तसाच जगाला मिळाला पाहिजे याच्याकरता ग्रंथाच्या रूपाने त्यांनी ग्रंथित करून ठेवला। नसते ही त्यांची कृपा आहे। त्यांचं जीवन आपल्याकरता अशा पद्धतीचं उद्बोधक आहे। संतांची चरित्र त्यांनी उपलब्ध करून दिली। ते हे प्राण अपरवते आवडते मजून निरते जे भक्त चरित्रातील प्रशंसिते असं देवाने म्हणलेलं असल्यामुळे देवाला ते प्राणापेक्षा आवडणारे आहेत असं त्यांचं महत्त्व असल्यामुळं अशा महापुरुषाच्या संबंधाने उत्सव साजरा करून त्यांचं कार्य आपल्या डोळ्यासमोर धरून त्या कार्याप्रमाणे आपणही काही प्रेरणा घ्यावी आणि तशाच पद्धतीचं 100% त्यांचं कार्य जरी असलं तरी आपल्याला एक पैसा एक नया पैसा तशा पद्धतीचं कार्य करता येतं का याचा विचार करून आपणही कामाला लागलं पाहिजे। संतांची चरित्र पाहणं, संतांच्या चरित्रामध्ये मनभर जरी मोठेपण असलं तरी कणभर मोठेपण मिळवण्याचा आपणही प्रयत्न करावा याच्याच करता साधू पुरुषाच्या चरित्राचा विचार करण्याकरता अशा उत्सवाची योजना आपल्या पूर्वाचार्यांनी करून ठेवलेली आहे। विठ्ठल रामकृष्ण हरी। श्री संत कवी महिपती महाराज संस्थानचा 60वा फिरता नारळी सप्ताह यावर्षी बेलकरवाडी श्री क्षेत्र ताराबाद या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने संपन्न होत आहे। आज या सोहळ्याचा 3रा दिवस आहे।
तिसरा दिवस असला तरीसुद्धा या सोहळ्याची अतिशय उच्चांकी गर्दी आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळते आहे. अजून 5 दिवस हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने बेलकरवाडीमध्ये संपन्न होणार आहे. बेलकरवाडी ग्रामस्थांनी अतिशय सुंदर तयारी आपल्या सर्व भाविक भक्तांच्या स्वागताची या ठिकाणी केलेली आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मंडळी त्यांच्या कीर्तनसेवा संपन्न होत आहेत. गावगावची मंडळी भाकरी घेऊन या ठिकाणी येत आहेत आणि तनमन धनाने महिपती महाराजांच्या या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत. आपणा सर्वांना सुद्धा बेलकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण या उत्सवामध्ये तनमन धनाने सहभागी व्हावं ही आपल्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. चित्ती धरिले वासना सिद्धी न्यावी नारायण, मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथांचे नाथ. श्री संत महिपती महाराजांचा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 60वे श्री क्षेत्र बेलकरवाडी ताहराबाद या ठिकाणी आज सप्ताहाचा 3रा दिवस आणि अतिशय चांगल्या प्रकारे सर्वच तालुक्यातील भाविकांनी भरभरून असं सहकार्य आमच्या बेलकरवाडी ग्रामस्थांना केलेलं आहे. आमची वाडी जरी छोटी असली परंतु आमच्या राहुरी तालुक्यानं सहकार्य केल्यामुळं आम्ही एवढा हा असणारा मोठा डोंगर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही तो पूर्णत्वाला नेत आहेत. आणि उद्या दिनांक 14/4/2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण बाळकृष्णजी महाराज कांबळे शास्त्रीक श्री क्षेत्र ताहराबाद यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होईल. तरी सर्व भाविकांनी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही बेलकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने कळकळीची विनंती. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ महिपती महाराज की जय. महेश दाने, सी 24 तास, राहुरी.